दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान हिटलरच्या छळछावणीत तब्बल आपल्या आयुष्याची 3 वर्षे व्यतीत केलेल्या व्हिक्टर फ्रँकल यांनी आपली जिवंत राहण्याची आणि सध्या अस्तित्वात आपण जगतो आहे यावर खात्री करत ही संभावना सांगितली, ही कथा सांगितली की नाझींच्या छळछावण्यांमध्ये सकाळी आपण जिवंत उठतो की आपला मृत्यू होतो, ही संभावना डोक्यामध्ये ठेवून वेगवेगळ्या छावण्यांमध्ये माणसं सकाळी उठायची आणि त्या भयभीत करून टाकणाऱ्या त्या शिक्षेला सामोरं जायची। त्यामध्ये विषारी वायू असतील, विविध वेदना असतील, अशा प्रकारच्या वेदना त्या ठिकाणी दिल्या जायच्या, पण त्यातून तेच वाचायचे ज्यांच्या पुढं ध्येय असायचं आणि ज्यांना ध्येय नव्हतं ती माणसं मात्र त्या ठिकाणी मृत्यूला सामोरी गेली। की आपल्या जीवनामध्ये ध्येय जर असेल तर आपण जिवंतपणे कसं त्या धोक्याशी, त्या संघर्षाशी लढू शकतो याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे व्हिक्टर फ्रँकल, की जे आंतरराष्ट्रीय विद्यापीठामध्ये अमेरिकेच्या एक मनोविकार तज्ज्ञ म्हणून सध्या काम करत आहे। नमस्कार।